Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 6th standard, today we are going to learn the Nightingale and the Nobleman pointers. Activity number first, read the story and say whether the following statements are true or false. गोष्ट वाचायची आहे आणि खाली दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत, जे वाक्य आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत, खरे आहेत की खोटे आहेत ते सांगायचं आहे. सेंटेन्स ए आहे, नो बर्ड लाइक्स टू बी शट इन अ केज. कोणत्याही पक्ष्याला पिंजऱ्यामध्ये कोंडलेलं आवडत नाही. हे सेंटेन्स ट्रू आहे. सेंटेन्स बी आहे, द नोबलमन वॉज रिच अँड हॅपी. हे सेंटेन्स फॉल्स आहे. नोबलमन श्रीमंत आणि आनंदी होता. हे वाक्य कसं आहे? फॉल्स आहे, म्हणजे चुकीचं आहे. त्यानंतर सेंटेन्स सी आहे, द नोबलमन डिड नॉट सेट द बर्ड फ्री. त्या नोबलमननं, त्या सरदाराने त्या पक्षाला मुक्त सोडले नाही, मोकळे सोडले नाही. हे सेंटेन्स फॉल्स आहे, चुकीचं आहे. सेंटेन्स डी आहे, द नोबलमॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. त्या नोबलमननं, त्या सरदारानं त्या गुपिताचा विचार केला नाही. ही सेंटेन्स ट्रू आहे, खरे आहे. सेंटेन्स ई आहे, द नाइटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्स. त्या नाइटिंगेल पक्षाच्या पंखांखाली दुर्मिळ असा हिरे होते. हे सेंटेन्स फॉल्स आहे. सेंटेन्स एफ आहे, द नोबलमॅन बिलीव्ड दॅट द नाइटिंगेल हॅड डायमंड्स. सरदाराचा असा विश्वास बसला की नाइटिंगेल जो आहे तर त्याच्या पंखांमध्ये डायमंड्स आहे. हे सेंटेन्स ट्रू आहे. सेंटेन्स जी, द नाइटिंगेल फ्ल्यू अवे. तो नाइटिंगेल पक्षी दूर उडून गेला. हे सेंटेन्स ट्रू आहे. हे वाक्य सत्य आहे. नाउ activity number 2. Solve the following puzzle. The letters in the pink boxes form the name of the bird in the story. Use the letters given on the right and the letter in the pink box to make words from the story. पुढील शब्दकोडे सोडवायचा आहे. गुलाबी चौकटीतील अक्षरांनी गोष्टीतील पक्ष्यांचे नाव बनलेले आहे. उजव्या बाजूला दिलेली अक्षरे व गुलाबी चौकटीतील अक्षर वापरून गोष्टीतील शब्द तयार करायचे आहेत. आता सुरुवातीला बघा कशा प्रकारे शब्द तयार होईल. NOW नाऊ, बर्ड, केज, यूज, मास्टर, रीच, अंडर, विंग्स, डे, फ्ल्यू आणि गेव. अशा प्रकारे हे पझल जे आहे तर ते आपण कंप्लीट करू शकतो. नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 3. द नाइटिंगेल गेव द नोबलमॅन 2 bits of advice. Can you think of a story, event, any experience related to each? Write it down. Try to find similar sayings or proverbs in your mother tongue. त्या बुलबुल पक्षाने त्या सरदाराला उपदेशाचे 2 भाग सांगितले. त्या प्रत्येकाशी संबंधित एखादी गोष्ट, घटना, एखादा अनुभव तुम्हाला आठवतो का? तो लिहा. तुमच्या मातृभाषेतील तशाच अर्थाच्या उक्ती किंवा म्हणी लिहायच्या आहेत. नाउ फर्स्ट बिट्स ऑफ ॲडवाइस इज, नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. A farmer was rearing goats on his farm. He did not take care to build a strong wall around the place in the farm. A couple of stray tigers entered the place at night and killed many of the goats. The farmer woke up. He wept and wept for the loss. But it was of no use to cry over spilt milk. Now next bits of advice is, never trust idle words.
Bhimrao met his old school friend and told the man that he was one of the richest persons in the city. I enjoy every luxury in the world, Bhimrao said. The friend was impressed. One day, the friend saw that Bhimrao was working as a laborer at the roadside. He realized that it was his mistake to trust Bhimrao's idle words. आता some similar proverbs in मराठी. मराठीमध्ये असणाऱ्या समानार्थी काही म्हणी किंवा उक्ती बघा. क्रमांक 1, गत काळाचा शोक फुका गतम न शोचयेत. आणि क्रमांक 2, पोकळ बडायांना भुलू नका, निरर्थक शब्दांनी फसू नका. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 4, रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. बुलबुल पक्षाचे शेवटचे भाषण योग्य चढउतारासह मोठ्याने वाचायचे आहे. बघा त्या नाइटिंगेलचं बुलबुल पक्षाचं शेवटचं भाषण. Don't be so upset, my lord, said the nightingale. It was kind of you to let me go. That's why I gave you a good piece of advice. Think over it. The first thing I said was, don't cry over spilt milk. I am already far away from you. You can't catch me again. Then why make yourself unhappy about it? Secondly, how can an ordinary bird like me have diamonds under his wings? Those were just idle words of mine. It's a mistake to trust such words. Use my bits of advice and be happy. Farewell. Now activity number 5. Use the given words in the brackets in the place of highlighted words and translate each sentence you make. गुलाबी चौकटीत दिलेल्या शब्दांऐवजी कंसात दिलेले शब्द वापरायचे आहेत आणि तुम्ही तयार केलेल्या प्रत्येक वाक्याचे मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. आता पहिलं सेंटेन्स आहे बघा. द बर्ड फ्ल्यू अ लिटल हायर. या ठिकाणी लिटल हा शब्द गुलाबी बॉक्समध्ये दिलेला आहे. आता या लिटल ऐवजी आपल्याला मच, अ लॉट आणि जस्ट अ लिटल हे शब्द वापरून आपल्याला नवीन वाक्य तयार करायचं आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन लिहायचं आहे. आता मच वापरून वाक्य कसं तयार होईल बघा. द बर्ड फ्ल्यू मच हायर. तो पक्षी अधिक उंचावरून उडू लागला. सेकंड सेंटेन्स, द बर्ड फ्ल्यू अ लॉट हायर. तो पक्षी खूप उंचावरून उडू लागला. थर्ड सेंटेन्स, द बर्ड फ्ल्यू जस्ट अ लिटल हायर. तो पक्षी थोडा अधिक उंचावरून उडू लागला. आता सेकंड नंबरचा सेंटेन्स आहे आय नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स. आता नेव्हरच्या ऐवजी ऑफन आणि ऑलवेज वापरायचा आहे. पहिलं सेंटेन्स, आय ऑफन ट्रस्ट आयडल वर्ड्स. मी अनेकदा किंवा वारंवार निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो. सेकंड सेंटेन्स, आय ऑलवेज ट्रस्ट आयडल वर्ड्स. मी नेहमीच निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवतो. थर्ड सेंटेन्स, द बर्ड फ्ल्यू अवे. अवे ऐवजी अप, डाऊन, लेफ्ट, राईट, फार अवे हे शब्द वापरून आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत. आता पहिलं सेंटेन्स आहे द बर्ड फ्ल्यू अप. तो पक्षी वर उडू लागला. सेकंड सेंटेन्स, द बर्ड फ्ल्यू डाऊन. तो पक्षी खाली उडू लागला. थर्ड सेंटेन्स, द बर्ड फ्ल्यू लेफ्ट. तो पक्षी डाव्या बाजूला उडू लागला. सेंटेन्स 4, द बर्ड फ्ल्यू राईट. तो पक्षी उजव्या बाजूला उडू लागला. आणि सेंटेन्स 5, द बर्ड फ्ल्यू फार अवे. तो पक्षी खूप दूर उडून गेला. ॲक्टिव्हिटी नंबर 6, ट्राय टू कलेक्ट ॲट लिस्ट 20 proverbs or sayings in English. इंग्रजी भाषेतील निदान 20 म्हणी किंवा सुवचने जमा करायची आहेत.
त्याचा आन्सर आहे लुक बिफोर यू लिव्ह, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. नंबर 3, नो पेन नो गेन, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, बेटर लेट दॅन नेव्हर, ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. नंबर 7, अ बॅड वर्कमन always blames his tools. Number 8, drowning man will clutch at the straw. All that glitters is not gold. An apple a day keeps doctor away. Health is wealth. Tit for tat. A stitch in time saves 9. Might is right. To err is human. Number 16, silence is golden. As you sow, so shall you reap. A friend in need is a friend indeed. Where there is a will, there is a way. And 20, no rose without thorns. Now activity number 7. Use some other suitable words in place of the highlighted words at every step. रंगीत खून गेलेल्या प्रत्येक पायरीवरील शब्दांऐवजी कोणते तरी दुसरे शब्द वापरा. आता ए यामध्ये पहिलं जे सेंटेन्स आहे, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. नंबर 2, इफ यू लेट मी गो आय विल टेल यू हाऊ टू गेट सक्सेस. नंबर 3, if you let me go, I will give you nice biscuits. Number 4, if you let me play, I will help you in the kitchen. बघा या सेंटेन्समध्ये जे कलरमध्ये असणारे जे काही वर्ड्स आहेत ते कशा पद्धतीने बदलतात ते लक्षात घ्यायचे आहेत. नाव इन बी, हाऊ स्टुपिड ऑफ मी. आता स्टुपिड शब्दाऐवजी क्लेव्हर वापरला आहे बघा. नंबर 2, हाऊ क्लेव्हर ऑफ मी. नंबर 3, हाऊ नाईस ऑफ यू. या ठिकाणी क्लेव्हर ऐवजी नाईस आणि मी ऐवजी यू वापरलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नाव सेंटेन्स सी त्यातलं फर्स्ट, The nobleman watched as the bird flew away. आता फ्ल्यू ऐवजी वेगळा शब्द वापरून बघा. नंबर 2, the nobleman watched as the bird fluttered away. Number 3, the nobleman watched as the tiger ran away. Number 4, the police watched as the thief hurried away. Number 5, the people enjoyed as the monkey jumped away. Number 6, the boy looked as the kite flew up. Now activity number 8. What bits of advice do you often get from your family and friends? Write down 3 of the bits in your mother tongue. Translate them in English. तुमचे कुटुंबीय किंवा मित्र तुम्हाला वारंवार कोणते सल्ले देत असतात? कोणतेही 3 उपदेश सल्ले तुमच्या मातृभाषेत लिहा, त्यांचे इंग्रजीत भाषांतर करा. आता पहिला आहे, निरर्थक कामात वेळ फुकट घालवू नका. डोंट वेस्ट युअर टाइम इन आयडल वर्क. नंबर 2, थोरांचा मान राखा. रिस्पेक्ट एल्डरली पर्सन्स. नंबर 3, भाज्या खा, तुमच्या आरोग्याकरिता त्या चांगल्या असतात. Eat vegetables, they are good for your health. Activity number 9. Note the plurals. अनेक वचने लक्षात ठेवायची आहेत. Man, men, woman, women, nobleman, noblemen, child, children. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.